आता अर्जुन समजतो ना आपल्याला झेड-एन-एम-डी मधला. मार्केट्स एव्हरीथिंग हा पैसा पाहिजे स्टॉक मार्केट्स. तुम्हाला काय माहिती मी आता $40 डील करून आलो. अगेन व्हाय कॅन कबीर से नो टू धिस? जवानी है दिवानीमध्ये पण तो जो गरीब दाखवलाय, की काय त्याचे झालं? मोठं घर आहे त्याचं. त्याची काय? स्वतःची रूम आहे मुंबईत. त्याचा ॲड्रेस मी ह्यावेळेला चेक केलाय माहितीये. मी परत वाय-जी-एस-टी बघत होती. म्हटलं मला ॲड्रेस बघायचा ह्याचा. परत 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 आधी ते इम्प्रेशन वॉज नाईस. ते हे वाला कर ना, ती वेडिंगचा इन्व्हिटेशन वाला कर ना. आयशाचं अपार्टमेंट इन वेकअप सिटी. विदाउट अ जॉब शी रेंटेड दॅट अपार्टमेंट. तिने मुंबईमध्ये कुठे सगळं होती? सेटअप केला. काय तो झोपाळा आणला, मग सगळे ते पक्षी, पेंट वगैरे. तिचं घर पण सोबोमध्ये होतं. सोबो नाही बँड्रा, परत बँड्रा बँड्रामध्ये होतं. तिथून बँड्रा बँड्रावर सीलिंग दिसायचं त्यांच्या टेरेसवर. नमस्कार, मी शिल्पा आणि हा अम्या आणि आम्ही दोघं मिळून हा पॉडकास्ट करतोय. इन केस पीपल थिंक दॅट दिस पर्सन इज इंटरव्ह्यूअर, आम्ही इंटरव्ह्यू आहे. आम्ही काही इंटरव्ह्यू प्रॅक्टिस नाही करायला बसलो इकडे. नाही आम्ही करत बस. दोघं मिळून गप्पा मारतोय आणि ते रेकॉर्ड करतोय अँड दॅट इज द आयडिया पण तिचीच होती. भले माझ्या डोक्यावर आता एक शार्प शूटर बसलाय, मला फोर्सफुली वाचावं लागतंय, बट हा आयडिया. इतके पैसे आहेत का माझ्याकडे याच्यासाठी शार्प शूटर वगैरे घ्यायला? इतके पैसे असते तर तुझी लाईफ बघ बॉलिवूड ना, मध्ये का नसते मी अटकली ह्याच्यासोबत आता. बसलेली असती आता. हा, काम क्रेझी. करत असती मस्त चांगलं. भारी लोकांसोबत पॉडकास्ट केले असते मी. ठीक आहे. काय ठरवलंय आपण? रोस्ट नाही करायचं, तुम्हाला अरे ओरडले ना अरे रोस्ट पण मला एकदा करू दे. हे हा, ठेव. ठीक आहे. कर कर. तसे या ए, रोस्टच्या पुढे तर तुला ए, काय जमणार. ए, चुप. आम्ही बॉलिवूड बद्दल बोलू. चुप. हे एवढं केलं तरी बस झालं. गन ते स्नॅप काय हम्म. स्नायपर वगैरेची गरज नाही मला. आपण बोलत होतो, आपण कुठे बोलत होतो? बॉलिवूड मूवी. बॉलिवूड. आपण गरिबावरून जे बोलत होतो. ये जवानी है दिवानीमध्ये पण तो जो गरीब दाखवलाय, की काय त्याचे झालं? मोठं घर आहे त्याचं. त्याची काय? स्वतःची रूम आहे मुंबईत. त्याचा ॲड्रेस मी ह्यावेळेला चेक केलाय माहितीये. मी परत वाय-जी-एस-टी बघत होती. म्हटलं मला ॲड्रेस बघायचा ह्याचा. आता इतक्या वेळेला पिक्चर बघितला, की आता थोडे डिटेल्समध्ये कुठे लेटरवर ऍड्रेस बघितला का त्याचा? हां, लेटरवर आहे. येस. लेटरवर ॲड्रेस दिसतो. पाली लेटर हिल, तर कुठे ऍड्रेस? पाली हिल बँड्रा आहे. म्हणलं पाली हिल बँड्रामध्ये ह्या माणसाचं हॉल आहे. डायनिंग टेबल आहे अख्खं. डायनिंग टेबल किचन, आहे. त्याचं स्वतःची रूम आहे. आई-बाबांची एक रूम त्याच्या आहे. रूम मध्ये ते मोठा बोर्ड आहे लावायला, एवढी एवढी मोठी भिंत हां, आहे त्याची. इतका मोठा आणि त्याच्यात तो नाही मी स्कॉलरशिप म्हणजे ठीक आहे, बरोबर आहे. चांगली गोष्ट स्कॉलरशिप. आहे स्कॉलरशिपने गेला. पण गरीब जे दाखवलंय त्याला. पण तो पण लाईक इतका गरीब गरीब नाही दाखवलाय. म्हणजे तो लाईक त्याला असं बोललं नाही कोणी की हा गरीब आहे. हां, गरीब नाही बोललाय ते पण बोललं नाही, तरी पण जे बाकी मूवीज मध्ये बोललंय ना की नाही हे ये घराने के लड़के से कैसे तुम लोग नाही आणि त्याच्यासाठी त्याची मोस्टली उलटी लडकीला बोलते. गरीब दाखवली. ती फॅन्टसी केलीये, की लाइक मुलं मोठी श्रीमंत असतात, मुली हम्म. अशा गरीब. हा. पण त्यांचा जो स्टाईल असते काही मुलींची असते. ते इम्प्रेस होतात आणि मग झालं डायरेक्ट महालात वगैरे, की ओ आणि तिच्या आई-बाबांचं स्वप्न वगैरे असायचं, की नाही गं तुला राजयोगच आहे वगैरे. ह्या हा, हे झोनमध्ये काय हे हे राजयोग? झोन मध्ये राजयोग म्हणजे बोलायचे आणि मग तो मुलगा कुठून तरी तिला राजयोग असतो त्यांना, कारण त्यांचं माहेरचं घर पण तेवढंच भारी असतं. उगाच गरीब बोललेले असतात ते. तिथून तिथून डिल्युजन आलंय, की नाही गं तुला ते मॅनिफेस्ट करत असतात नेहमी. हा. इव्हन काजोलचं चांदनी चौकमध्ये ऑफकोर्स आता त्यांचं किती मोठं दाखवलंय कभी खुशी कभी गममध्ये. खूप सो खूप त्याच्या हिशोबाने ही लोकं ते गरीबच गरीबच झाली. आहे. काय? त्यांच्या म्हणजे कम्पॅरिझन वाईज तर ते आहेच की हां, लाईक ओ हा. गरीबच. पण तिचा बट पण एक बंगला आहे स्वतःचं काय मिठाई की दुकान आहे ना दुकान, त्यांचं, हा मिठाईचं मिठाईचं दुकान दुकान आहे. आहे. त्याचं टेरेस आहे घराला वगैरे असं सगळं आहे. बट ऑफकोर्स त्यांच्या हिशोबाने ते गरीब. पण तो पण रॅन्डमली ती राणी बिचारी मागे आहे त्याच्या. तिला मागे राणीला ती भाव नाही देत तो. तिचे जायदाद हम्म. सोडून जातो तो आणि तो तिथे जाऊन लंडनमध्ये येऊन पण खूप अमेझिंग बनवतो. आणि लंडनमध्ये काय बंगला असतो त्या माणसाचा. कसं केलंय त्यांनी? काय आहे? काय शिकलाय? तो काहीच दाखवलं नाही ना आपल्याला काय शिकलाय. नाही,
तो आय गेस ते येऊन बिझनेस केलं असतं ना इकडे मास्टर्स. मॅनेजमेंट हा त्याने पण लंडन मधून केलेलं असतं ना मास्टर्स हां, काहीतरी. एक्झॅक्टली ते शिकलो असतो, पण बंगला झाला हो. असता. नाही शिल्पा, आपण काय शिकलोय? हां, एक्झॅक्टली. नाही, ये जवानीमधून काय एक्सपेक्टेशन्स नाही शिकलो? ठेवायच्या. YGHD मधून काय शिकलोय आपण? आपण त्या काय अजून 8 इयर गॅप क्रॉस नाही केलाय. हा 8 वर्ष. उगाच उगाच आपण ते बघून आलो इथे की बाहेर जायचं, सगळ्यांना शिकायचं. बनी बनायचंय पण आयुष्यात. आपण बनी बनी. इम्पॉर्टंट डिटेल नाही बघितलेला तेव्हा. मैं उडना चाहता हूं नैना. उडतोय आम्ही इकडे कधीपासून तुझ्या नादात. हो. उड़ना चाहता हूँ, फिर गिरना चाहता गिरना हूँ, भी चाहता हूं, गिरतोय. और रुकने बस को मिल नहीं रुकना रहा नहीं है. चाहता. ते पण रुकने को मिल करतोय कहाँ आपण. रहा है. जायला लागतंय जॉबला उठून परत. असं ते असं शांतपणे रुकणं नाहीच. सगळं फॉलो केलंय आपण. फक्त आय थिंक आपल्याला 8 वर्ष वेट करावं लागेल फॉर अस टू हॅव दॅट ओपनिंग मॉन्टाज की आपण पॅरिसमध्ये शॅम्पेन पितोय. तिलाही गाण्यासाठी हा 8 वर्ष वेट करावं लागणार. बाल्कनीतून आयफेल टॉवर एक शॅम्पेन. बट तेवढं गॉनही व्हावं लागेल रे आपल्याला. तेवढा विजा नाहीये आपल्याकडे. हा तो कुठे त्याच्याकडे कुठे विजा असतो. तो फिरतो ना सगळीकडे. आपल्याला फिरलं पाहिजे ऍक्च्युली. तो नाही का बोलतो हिला अदितीला की नाही आधी मी इथे होतो सॅन फ्रान्सिस्को. तो 2 वर्ष तुम इतना घूमते हो ना बनी. क्या बोलता. परत 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 आदिती इम्प्रेशन वॉज नाईस. ते हे वाला कर ना, ती वेडिंगचं इन्व्हिटेशन वाला कर ना. काय मला माझी एक फ्रेंड आहे, ती मला बोलत असते की लाईक ती पण YGHD फॅन आहे खूप मोठी. तर ती मला बोलत असते माझ्या लग्नात तू येणार ना आणि तू लाईक नाचणार ना, लाईक बिकॉज तू बाहेर पण गेलायस हा मस्तपैकी, आता तू रॅन्डमली कधी सरप्राईज पण द्यायला पाहिजे. म्हटलं तुम्हाला आदिती सारखं इन्व्हाइट करून पाठव आधी. असं व्हिडिओ इन्व्हाइट आला पाहिजे मला एक्झॅक्टली. मेलवर रॅन्डमली की की कैसी लग रही हूं मैं. आता आ, आता हंकारेने आपल्याला ते पाठवलं पाहिजे. मग आपण प्राची शाउट आउट टू यू. हंकारेने आता ते पाठवलं पाहिजे आपल्याला की हे मैं इतने excuse सेक्सी me. कपड़ों में तुम्हें ये वीडियो इसलिए भेज रही हूँ ताकि तुम मुझे थोड़ा मिस करो और मेरे शादी में आओ. मग आपण तिकीट काढू आणि एंट्री घेऊ. येस. हे फक्त सगळं एवढं हे सगळं करू आपण जेव्हा वी रीच द ते लाईक. अमेरी एक्झॅक्टली. जी त्यांनी दाखवली अमेरी. यॉट मध्ये पार्ट तो करतोय. त्याची एवढी स्ट्रगलिंग लाईफ पण लाईक त्याची स्ट्रगलिंग लाईफ पण इतकी इझी आहे. त्याचं दाखवली कुठे स्ट्रगल त्याची स्ट्रगलिंग नाही लाईफ. लाईक बट त्याचं जे आहे ना की लाईक जे बंजारासारखं फिरत असतो इकडे तिकडे तिकडे इकडे तो पण किती फॅन्सी किंवा कॅमेरेज घेऊन हा फिरत असतो आणि फॅन्सी कॅमेराज घेऊन कपडे आहेत. हॉटेल बिटेल मध्ये राहतोय एकदम ते मस्ती जे हॉटेल रूम. ते जे शाहरुख बोलतो ना बिकम बिकम रिच बिफोर यू बिकम अ फिलॉसॉफर. या तिथे जाऊन मग त्याला हिट होतं ना पैसे आल्यानंतर की ओ मेरी फिलॉसॉफी देणं पण अफोर्ड लाईफ. करता आलं पाहिजे. हा फिलॉसॉफी देणं पण अफोर्ड करता आलं पाहिजे. गरिबांचं कोण ऐकतं. एक्झॅक्टली. त्याची बुक भरते. त्याची बुक भरते. मग त्याला सॅड वाटतं. मग तो इंडियात परत येतो. त्याची सगळी व्हेनिस आणि सगळी बुक भरते. आपली चालूच नाही झाली. लंडनच्या बियॉन्डच यार 8 वर्ष खूप आहेत. 8 वर्ष ते दोघे सिंगल दाखवलेत. सिंगल नाही दाखवलेत म्हणजे, पण ती सिंगल दाखवली आणि ती सिंगल असते पूर्ण 8 वर्ष. तो सिंगल म्हणजे तो 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 मजा करत असतो, हां, अय्याशी करत मजा असतो. करत ती सिंगल बट ती ती सिंगल आणि असते. मोठं की मैंने तो मुड़ के देखा ही नहीं उसे. उसने बहुत बार मुड़ के देखा. हां? हां, त्याने बहुत भाव बार नाही मुड़ के दिला ते देखा. आणि त्यात अदिती आणि ह्याच्याकडे त्याचा ऍड्रेस नव्हता. ही काय बघणार आहे? हा स्टॉक करायला पण माणसाचा अत्ता-पत्ता काहीतरी. मग तू ऑफकोर्स बोलतोय की मी नाही स्टॉक केला. अरे पण का कसं करणार ना. कसं करणार? काय त्यांच्याकडे माणूस आहे, टॉप ऍड्रेस ऑफ द नाही. ग्रेड आहे. नंबर नाही त्यांच्याकडे. कुठून स्टॉक करणार आहेस तू? YGHD पण ना खूप असं अनरिअलिस्टिक असलं तरी सुद्धा खूप असं रिअलिस्टिक आहे यार. म्हणजे असं उगाच. काय हा रिअलिस्टिक. उगाच नाही रिअलिस्टिक नाहीये तो, म्हणजे लाईक अनरिअलिस्टिक आहे तो. पण तो खूप असा वाटतो की ओ हे माझ्यासोबत होऊ शकतं, म्हणजे लाईक तो ते स्वप्न दाखवायचं काम करतो. हां, म्हणजे तितकंही अनयुज्युअल स्वप्न नाही वाटत ते. हा की ते एकदम म्हणजे रॅग्स टू रिचेस स्टोरी. हां, म्हणजे बेसिक हम्म जाऊन त्यांनी शिकला, मग त्यांनी प्रोग्रेस केली वगैरे.
ते ह्याच्यासारखं नाही, अमर अकबर अँथोनी सारखं नाही की 3 भाऊ रॅन्डमली बिछडलेत आणि एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वेळेस, जसं तू बोललीस तेवढं बिजार नाही येते तू की लाईक बघितला नाहीस बघ बघ. तो अख्खा मूव्ही बघतोय. एकदम क्रेझी आहे. आता तू मला सुरुवातीच सांगितलंयस त्यामुळे बघतो मी. हं. बट मग तेच आहे ना, तेवढं बिजार नाहीये. सो लाईक त्याच्यामुळे ते खूप असं रिअलिस्टिक वाटतं, म्हणून लाईक लोक बोलतात की हा, जाणार मी बाहेर, बाहेर होणार शिकायला मी येतात आणि बनी, मग हिलाही गाणं टाकतात स्टोरीवर. होणार मी बनी. होणार मी बनी. क्या बनूंगा मैं बड़ा होके बनी. दौड़ना चाहता हूँ, गिरना चाहता हूँ. त्यांना कळत नाही किती गिरतो आपण. गिरना चाहता हूँ खूप इझी आहे. गिरना चाहता हूँ. गिरतच राहतो. अरे, अरे स्नोवर आहे ना तो. तो तो एक बनीच्या डायलॉग मध्ये हं. तो त्याचं दौडणं आणि उडण्यावर जेवढा फोकस असतो, आणि गिरणा तो जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की ठीक आहे, एकदाच पडेल, दोनदा पडेल. कितीच आपण तितक्या पडतो इथे, तितक्या वेळा तर नाही इमॅजिन केलेलं. उठतोय आपण अजून. उडतो पण आहे आपण. हां. आणि इव्हन आता आता अर्जुन समजतो ना आपल्याला झेड-एन-एम-डी मधला. हो, की पैसा पैसे का फोकस करतो आता तो पैशावर स्टॉक मार्केटचा एव्हरीथिंग. हा पैसा पाहिजे स्टॉक मार्केट. कॉन्स्टंटली. की तुम्हाला काय माहिती मी आता $40 डील करून आलो. अगेन व्हाय कॅन कबीर से नो टू दिस? जनरेशनल वेल्थ आहे त्या माणसाकडे. ऑफकोर्स त्याला काय हा, प्रॉब्लेम होणार आहे? त्याला काय आहे. तो बोलणार आहे की नाही, नाही हे ते वगैरे आम्ही किती मस्त कारण तुझ्याकडे भावा पैसा आहे. तो खूप पैसा. लंडनमध्ये सेटल होणार होता. डायरेक्ट विचार केला त्याने आणि सेटल होतोय. कंपनी काढतोय डायरेक्ट. व्हिसा वगैरेचे इश्यूच नाहीयेत त्या माणसाच्या काहीच आयुष्यात. इश्यूज नाहीयेत, काहीच. मला ते असं खूप हे होत होतं, आणि मग तिथून कळतं ना की जॉबच नाहीयेत ना. त्यांची ट्रिप इम्रान किती इम्रान त्या लगेच बॅगला पण इतकं नीट ठेवत होता. त्याच्यावरून इम्रान कळतं की इज व्हॉट वी कॅन रिलेट विथ. इम्रान रिलेटेबल आहे, हां. पण ज्याला त्याची इतकी चांगली पोएट्री पण नाही येत. हो ना. असं पण नाही तो की कसा रिलेटेबल आहे, की कॉपी रायटिंग करतो ॲडव्हर्टायझिंगमध्ये. ह्यांच्या एवढा रिच नाहीये. हा, पोएट्री म्हणजे पोएट्री रिलीज नाही केली. पण केली तर केली आहे. पैसा मिळेल त्याला त्याच्यातून. पण ते एक होतं ना की एका पॉइंटला जाऊन स्वप्न तुटतात, कारण डायमंड बिस्किट इतकं तुम्ही काही लिहूच नाही शकत. इझी की आहे. लाईक आपण विचार करतो की अरे यार, कॉपीरायटर कॉपी बनणार, रायटिंग केलं पाहिजे. ऍडव्हर्टायझिंग करणार, काहीतरी चांगलं लिहेन मी आयुष्यात. बट नंतर मग तुम्हाला स्टँडर्ड्स आठवतात, सेट केलेत कोणीतरी. एक्झॅक्टली. दरवेळेस होत आहे. काय तेच. डायमंड बिस्किट एवढं तर नाहीच लिहिलंय मी. नाहीच, अमेझिंग. काही कोण लिहूच नाही शकत. काल. अब नए कोकोनट फ्लेवर बेबी. काय आहे ते. लगा बहुत अच्छा लिखते हैं. अरे यार, ते एकतर हे 3 मूवीज खूप मला हे होतात, आवडतात. YGSD, ZNMD आणि दिल चाहता है. आणि तिघांपैकी एकही जगातल्या ट्रिप नाही झाली माझी. एकही सगळ्यात ट्रिप नाही झाली. मग मी गोव्याला नाही गेलीये, स्पेनला नाही गेली. हो, युरोप तर संबंधच पेन नाही तर आला. जाऊ देत. आणि मनालीला गेली आहेस तू. हां, मनालीला म्हणजे मनालीला गेली. मित्रांसोबत नाही गेलीये, फॅमिली सोबत गेलीये. सो तशी मी कुठेच कोणासोबत तेच नाही गेलोय. कळतंय ना तुला? पण कळतंय ना मनाली तुला? खरंच खूप सुंदर आहे. ते तरी छान. रिअलिस्टिक दाखवलंय त्यांनी. ते रिअलिस्टिक आहे. ट्रॅव्हलचं आणि खूप हे केलंय त्यांनी. आता असतो इंडियामध्ये तर मी कदाचित गेलो असतो फिरायला मनालीला वगैरे. आणि दिलशाताईचं जे हे आहे ना, की गोवा म्हणजे मी गेली नाहीये. पण डेफिनेटली लोकं जी मी ऐकते, की एक गाणं असं वाटतं वन सॉन्ग अवे गोवा. आणि मग नाही, कंटाळतात लोकं रोड ट्रिपमध्ये, की वन कशाला सॉन्ग हवे माझ्या आपल्या गावा बसते. हां, त्याच्यातही 4 गाणी लूप त्याच्यातही 4 वेळा लूपवर ऐकावं लागेल. ऑफकोर्स. कोकणातून पण जाताना. पण हो, आमच्याकडनं किती 2.5 तासावरच काहीतरी आहे गावच्या कोकणातून घरापासून. जवळ आहे. सुद्धा प्रॉपर वाडीतनं, म्हणजे इथनं बाहेर निघा मग हायवेवरनं मडगाव तसं नाही. वगैरे ना, हम्म. म्हणून आपण जात नाही. एवढ्या जवळ आहे ना. कशाला जवळचं काहीतरी जवळ आहे ना. डायरेक्ट यूकेला जायचं. माझे लाईक जे सगळे जे हे होतं ना की लाईक खूप सारे मूवीज बघून, लाईक तो हा पण काय आपलं कभी खुशी कभी गम मध्ये हा येतो, काय त्याला काय मी नाव विसरलो त्याच्या छोट्या भावाचं. गोलू. ऋतिक येतो. ऋतिक येतो. तो पण इम्पिरियल मध्ये येतो एकतर डायरेक्ट, आणि अभ्यास काही करत नाही, अभ्यास काहीच करत नाही.
त्याचा फक्त तो ऍडमिशन का घेतो? कारण आम्हाला शोधायला. एक्झॅक्ट. भैया को ढूंढना है. वंदे मातरम प्लेइंग इन द बॅकग्राऊंड. काय यार, आणि क्रेझी ते आहे. म्हणजे तेच विजा इश्यूज काही काही काहीच नाही, म्हणजे समजतच ते रिअलिस्टिक नाही. प्रॉब्लेम्स असतात ना, ते बॉलिवूड मधून निघूनच जातात सरळ. इवन इवन येस बॉस मध्ये इफ यू रिमेंबर आपली चर्चा झालेली, त्याचं हो. घर गरीब दाखवलंय. हा स्कूटर तो बिचारी चालत नाही, बस हा स्टॉपवर थांबलेला असतो इतका वेळ. पहिल्या आणि सीन मध्ये बंद मुंबईत पडते स्कूटर. अगेन मुंबईत जुहू बँड्राच्या अराउंड त्याचं घर दाखवलंय. हा अख्खा हॉल आहे, 2 सोफा, सेंटर टेबल वगैरे. आईची एक रूम आहे, देवाची एक आय थिंक रूम आहे. मला असं लक्षात नाही येते, बट आय थिंक काहीतरी आहे, ती पूजा वगैरे करतात. देवाऱ्यासाठी रूम आहे हां त्याच्या घरी. त्याची एक वेगळी रूम आहे आणि हा गरीब आहे. प्रॉपर हॉल पण मोठा इतका आहे त्यांचा. हॉल आहे अरे, होस्ट बोलायला करतात म्हणून. ते. हां. होस्ट करतात ते त्याच्या बॉसला. आणि मग बोलणार की "अरे नाही, गरिबांचं घर आहे आमचं, त्याला सांभाळून." गरीब दाखवायला फक्त त्यांनी ते तो बॉस आलेला असतो तेव्हा तो पांढरे कपडे तो घालून बसलेला असतो, लाईक घरी असल्यासारखं एकदम. हां आणि की त्याचे लाईक शर्ट तो नेहमी असे विस्कटलेले असे, हा असे हेअर आणि मेसी हेअर. सुरुवातीला स्कूटर त्याची बंद पडते वगैरे ते सगळंच ती दाखवलंय. सतत बंद पडत असते. बट तर बंद पडली म्हणजे गरीब. काय गरीब. हा ना, स्कूटर पण ती वाली, ती ग्रे वाली जुनी वाली. लाईक हा, आर्ट डिरेक्शनच्या नावाखाली त्यांनी केलंय चांगलं, बट ते सेट डेव्हलपमेंट आणि जरा त्यांनी लास्टचा सिक्वेन्स असं दाखवलंय की ती दोघं स्कूटरवर असतात आणि कोणीतरी गाडीमध्ये असतं आणि ती दोघं बघतात की बट नाही, आम्ही छान होत, लाईक खुश होत हो आमच्या. ऑफकोर्स खुश आहात तुम्ही. जुहू मध्ये तुमचं इतकं मोठं घर आहे. म्हटलं हे दाखवून मोठं घर त्याच्या आहे. तिथे वेगळं मोठं घर झालेलं असेल, फक्त तो फिरेल स्कूटरवर की नाही मी तर हा गरीब आहे बाबा, स्कूटरवर फिरतोय म्हणून. इंटरनॅशनल ट्रिप्स करून येईल तरी स्कूटरवर फिरेल. अननेसेसरी सेट असतो काही काही. हा? अननेसेसरी सेट असतात ते काही काही. पण आय की थिंक like करण म्हणजे आपण कभी खुशी कभी गमचं बोलत होतो, करण जोहरच्या मूव्हीज मध्ये कोणी रिअलिझम करतच नाही. त्यामुळे गरीब लोक नसतातच त्याच्या मूवीज कुछ मध्ये होता कोणी. है असू दे, कोणती काय आतापर्यंत लाईक स्टुडंट ऑफ द इयर, सगळ्या मूव्हीज काय स्टुडंट ऑफ द त्यांचं. इयर तर जाऊच दे, तू तिथे जाऊच नको, तिथे कोणाला गरीब बोललेही नाहीयेत. असं कोणालाच गरीब असं बोललेही नाहीयेत. त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये तेच सांगितलंय की हा सिद्धार्थ मल्होत्रा गरीब दाखवलाय, परत तो गरीब वाटत नाही. बट नाही. त्यांच्या अकॉर्डिंग वरुण धवननी तिच्यापेक्षा तो गरीब दाखवलाय. तर ह्याच्याकडे फॅन्सी कपडे काय येतील, तर मी काय त्याच्यात एक सीन दाखवले की हा जे जे काय त्याला स्कॉलरशिप मेडल्स वगैरे मिळतात ना, ते तो विकतो आणि त्याच्या थ्रू पैसा येतो. खोटे असतात ते. खरे सोन्याचे मेडल्स थोडी असतात. तो स्वतःच स्वतःला रोस्ट करत त्याला होता की त्याला मी बघून कसं कॉन्टेक्स्ट दाखवू की ह्याच्याकडे कसे भारी कपडे येतात. त्याला बघून असं वाटतं की त्याचं स्किन केअर माझ्या रेंटपेक्षा जास्त महाग असेल ग. काय कळतंय का तुला? नॅचरल नॅचरल आहे त्याची. ऑल नॅचरल. नाही. अनरिअलिस्टिक. अमिरीच्या बाबतीत, सॉरी, गरिबीच्या बाबतीत अनरिअलिस्टिक जे एक्सपेक्टेशन, प्रेमाच्या बाबतीत अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन प्रेमाच्या बॉलिवूड तर मध्ये. जाऊच दे. क्रेझी आहे खूप काही, लाईक काय लव्हच्या बाबतीत अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन. डीडीएलजे मध्ये कुठे भेटतात ती लोक. कुठे? आणि मग खूप तो क्रेझी आहे. हा युरोप युरोप ट्रिप असते ना ती, की ते हा युरोप लंडन ट्रिप मध्येच असते. असतात. परत लंडन इथून आपला प्रॉब्लेम आहे अरे. प्रॉब्लेमच पण उगाच मला ते असं हे नव्हतं, आपल्याकडे चॉईस नव्हती अगं, आपण लहानपणीपासून मूवीज बघत आलो त्याच्यात सारखं लंडन 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 त्याचं हॅमर लंडन में झालंय ना, जाके ये करेंगे लंडन. म्हणून आपण चूज केलंय. लंडनलाच गेलं पाहिजे. लास्ट लास्ट पॉडकास्ट मध्ये आम्ही बोललेलो की आम्ही का चूज केलंय. नाही, सगळं खोटं होतं, नाही. हे हे मूवीज मुळे सॉफ्ट आमच्या डोक्यात पॉवर असे हळू-हळू इन्फ्लुअन्स करत, करत, हॅमर करत झालंय सारखं. हे मग विचारलं मोठं झालं कुठे जायचं? लंडनला जायचं. हो. यूके मध्ये जाणार आम्ही. तो ह्याच्यात बुलबुल मध्ये पण तो शिकायला लंडनलाच येतो. हो. बुलबुल सगळं अरे तो वेगळा. पण ती पीटी नवीन नाहीये ना, तर ते नवीन जमान्यात त्याच्यावर आलं. पण हां? बीटी का नाही आहे त्याच्यात, किती पेट्रियार्कल बीटी आहे. हां, बट पिक्चर वाईज बोलतेय मी. पिक्चर वाईज नाहीये बीटी, म्हणजे लाईक असं काही हे नाही. हां. आपण तर कळतंय आपण सगळं पैशावरच बोलतोय.
कारण आपण आहे थोडं मेजर बीटी आहे ती. आहेच. आपण थोडं रोमॅन्टिक बीटीबद्दल बोललं पाहिजे का आता जरा? नाही झालं आता नाही, माझं पैशाबद्दलच पैसाच आता पैसाच पैसाच पाहिजे आता. आताच होऊन गेलं. बॉलिवूड अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स अबाउट आय थिंक मनी अँड रोमॅन्टिक बीटीबद्दल आपण वेगळं केलं पाहिजे कारण ते खूप मोठं आहे. तो खूप मोठा आहे. तो हां, 3 ते खूप पॉडकास्ट होतील खूप आहे. त्याचे ती तीन लिस्ट आहे पार्ट्स अशी मध्ये. अख्खी. पण ना बट पैशाच्या बाबतीत इव्हन आपण इतके लाईक हे आहे ना की लाईक एक्सपेक्टेशन्स काय होत आणि आता हे जे एक्सप्रेसो बीन्स मी खातोय ते पण मी अफोर्ड नाही करू शकत आहे. मला गिफ्ट फॅन्सी मिळालेत म्हणून मी दिसतोय खातोय. पॅकेजिंगवरून. काय? हा फॅन्सी पॅकेजिंग दिसतोय. वरून दिसतंय ना किती ते हे आहेत ते ठीक आहे, विटार्डचे ब्रँड आहेत ते. प्लेसमेंट बस. ते. प्लेसमेंट नाही करत आहे. बट हा ते पण लाईक असं होतं की नाही मला होतं की लाईक मी घेऊन येऊ का विटाडमध्ये जाऊन. पण असं होत होतं की नको यार जाऊ देत नको यार जाऊ देत. मग शेवटी माझ्या फ्रेंड्सनी मला दिलं गिफ्ट ते सुद्धा कॉन्ट्री काढून. सो घरी कॉन्ट्री काढून हे इम्पॉर्टंट आहे. कॉन्ट्री काढून कॉन्ट्री हा काढून. महत्वाचा शब्द आहे. आधी कॉन्ट्री ते आय एका थिंक मित्राने कॉन्ट्री जाऊन डायरेक्ट घेतलं. नाही, नाही. सगळ्यांनी मिळून ते पण मग घेऊन ह्या दिलं. आपल्या एज मध्ये आपल्या हे वयोगटात वयोगटात. कॉन्ट्री हा शब्द खूप कॉम्पिटिशन. लोकांना लाईक वाचवतो आणि खूप वेळेला आपल्याला खर्च काढायला हे करतो की लाईक मोटिवेट करतो की हा ठीक आहे कॉन्ट्रीच काढतोय ना आपण. पण जाणार आहेतच ना नाही. पैसे. पण मी हम्म. कमिंग बॅक टू बॉलिवूड हे मी माझ्याच स्वतःसाठी रुईन करण्याच्या हिशोबाने बोलतेय काइंड ऑफ. खूप दगड ठेवून बट मनावर दगड ठेवून. बट इव्हन आयशाचं अपार्टमेंट इन वेकअप सिटी विदाउट अ जॉब शी रेंटेड दॅट अपार्टमेंट. तिने मुंबईमध्ये कुठे सगळं बोलतो. सेटअप केला. काय तो झोपाळा आणला, मग सगळे ते पक्षी पेंट वगैरे. चल पेंटिंगचं काम तेव्हा तर पेंटर्सचं वाचले हम्म. पैसे कारण ही लोक आली. पण पेंटला तर पैसे गेले. ह्याला पैसे गेले सगळं फर्निचर वगैरे आणण्यात. तिचं घरून बुक्स वगैरे आले हे आणि मग सगळं सेट झाल्यावर ती बाई जॉब शोधायला गेली. तिला माहिती ना मिळेल की नाही. सेट आहे ती मुंबईत. मग ती जॉब शोधते. मग तिने जॉब शोधला. त्यात पण आय थिंक तिला म्हणजे आधी प्रोबेशन वगैरे तर असणार ना. त्याच्यावर तिला पहिला चेक येईपर्यंत ती ते रेंट भरू शकली. तिचं घर पण सोबो मध्ये होतं. सोबो नाही बँड्रा परत बँड्रा बँड्रामध्ये होतं. तिथून बँड्रा बँड्रावर हे सीलिंग दिसायचं त्यांच्या टेरेसवरून. जो आयकॉनिक शॉट लाईक आहे. काय बँड्राला कुठून स्वस्त घरं मिळत आहेत. इट्स अनरिअलिस्टिक. मुंबईकरांना माहिती पाली हिल वगैरेच्या एरियाज मध्ये ते उर्सला अपार्टमेंट्स आहेत ते पण पाली हिल मध्येच आहे. आणि तो खूप ओजी एरिया आहे बँड्राचा. तिकडे नाही रेंट पण त्या एवढ्याशा घराचं खूप असणार. खूप अति. आणि तिने आधी काय काम केलेलं असतं लायब्ररी वगैरे मध्ये. ह्या हा बेसिसवर शी कुड अफोर्ड. ओके. मला पण त्या लायब्ररीमध्ये काम करायचंय. थिंक ब्रिटिश लायब्ररी पण तेवढं पे नाही करणार आपल्याला. हॅरीमेट सेजल मध्ये ती सेजल राहते की आपण करू खर्च तुम्हाला अंगठी शोधायला हेल्प कर. तो पिक्चर फॉर सम रिझन आय रिग्रेट का आय मीन वॉचिंग इट ठीक इन आहे बरं. थिएटर्स. मी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितलाय तो. मी आणि माझ्या आईची अशी डेट होती की ओ शाहरुखचा नवीन पिक्चर आलाय. आम्ही दोघे शाहरुख फॅन्स होत की चला जाऊ वगैरे. आणि आम्हाला दोघींना एका पॉइंट नंतर बोर झालं. आणि खूप सारी तेव्हापासून मी गुजराती लोक आलेली थिएटरमध्ये. सो दे वर वायबिंग कारण ती गुजराती दाखवली वगैरे. पण तरी आम्हाला एका पॉइंट नंतर असं झालं की म्हणजे का आम्ही पैसे घातले या पिक्चरसाठी. सो असं. त्या एरापासून मी शाहरुखचे पिक्चर बघणं कमी केलंय त्या कारण लाईक एरापासूनच आय थिंक तो ते डाउनफॉल तो झाला. डाऊनफॉल जो अ, झालाय ना सुरू नाही मजा नाही आली म्हणजे नाही काय हा ठीक आहे. आणि तर खूप एक्सपेक्टेशन होती बिकॉज शाहरुख आहे आणि इम्तियाज अली. सो असं वाटत होतं की काहीतरी आणि ट्रेलर वगैरे छान होता. लाईक ट्रॅव्हल परत दिसत होतं वेगवेगळ्या कंट्रीज. पण त्याच्यात पण सेजलचं पण सेम की ती विजा एक्सटेंड करत जाते. की विजा एक्सटेंड करत प्रॉब्लेम काही होत जाते. नाही. का तर अंगठी हरवली मॅडमची. किती किती लाखाची अंगठी असेल ती. काय माहिती त्याहून जास्ती तिचा राहण्याचा खर्च झाला. हा एक्झॅक्टली. यांच्यात एक नवीन अंगठी आणि घेतली ते असती. असं पण नाही की लाईक असं हॉस्टेल वगैरे मध्ये राहते ती हॉटेल्स मध्ये राहत असते प्रॉपर.
आणि त्याचा हा वेगळा ठीक आहे. खर्च, त्यालाही त्याचा फीस वेगळा देणं. खर्च. हां, हा की तो सगळीकडे भटकतो आणि वाटेल तिथे जाते ती, वाटेल तिथे, की हां, आपलंच आहे ना राज्य, आपण जाऊ कुठे. असो. हो, बाय-बाय. थोडं सिटी वा देऊया का यावेळेला आपण? ठीक आहे. ठीक आहे, देऊया. तू देतेस की मी देऊ? दे अरे तू. तो मी असा पण मी ट्रिकचा असं स्वभाव मला असं पण येत नाही सिटी देता. टीबी आणि रेचल सारखं देऊया, की प्लीज लाइक, शेअर. पोस्ट इम्प्रॉम्प्टू करूया. आणि इम्प्रॉम्प्टू हा. इम्प्रॉम्प्टू. चल चालू कर. थँक यू फॉर वॉचिंग दिस. पॉडकास्ट. सगळे चांगले वर्ड्स तू नको घेऊ. शाण्या. आता मी पुढे कंटिन्यू करते. लाईक, ओके. शेअर, सबस्क्राईब दिस. आता बोल पुढे. आणि आमच्या सोशल्सना पण फॉलो करा प्लीज. इथे सबस्क्राईब करून आम्हाला नक्कीच प्रतिसाद मिळतो तुमचा. खूप छान छान असं वाटतं, सपोर्ट येतोय. हम्म. आणि सोशल्सवर अरे आम्हाला किती जास्त सपोर्ट बोलतोस? दिसून येतो. अर्ध. ठीक आहे, मी लाईक, शेअर, सबस्क्राईब. मी सांगतोय, तू बोल, कंटिन्यू कर, मला काही प्रॉब्लेम नाहीये. सोशल्स काय काय बोल बोल. सोशल्स म्हणजे इंस्टाग्राम झाला. आम्ही लवकरात लवकर ट्राय करतोय की लाईक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर रिलीज येस, करायचं, आम्ही लाईक फिगर स्पॉटीफाय आउट वगैरे. करतोय. सो लाईक स्पॉटिफाय, ऍपल म्युझिक सगळ्यावर आमचा आहे. आता हा सो त्याच्यामुळे तुम्हाला ट्रेन्स मध्ये वगैरे पण ऐकता येईल. बट या ट्रेन्स, आम्हाला फॉलो ट्यूब्स, करा. फ्लाइट्स, एनीवेअर, एनी टाइम. लिसन टू अस. आम्ही काही टायमिंग नाही ठरवत आहे. तुम्हाला कधी ऐकायचं तेव्हा ऐका. ठीक आहे, भेटूया पुढच्या पॉडकास्ट मध्ये. येस. बाय. बाय.